माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकांना सामोरे जातोय, मात्र भाजपनं या मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाचा उतारा दिलेला आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला आहे. शिवसेना प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा, मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा मुद्दा पुढे करत जात असते आणि हा केवळ निवडणुकांपुरती मुद्दा आहे शिवसेनेचा, अशा प्रकारे भाजपकडून किंवा विरोधकांकडून आरोप होतो. एकतर ह्या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता आणि फक्त मराठीचा मुद्दा पुढे घेऊन या निवडणुकांना सामोरं जाणं हे कितपत योग्य आहे? याच्यामुळे काय नेमका प्रतिसाद मिळेल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आज शिवसेनेच्या अगदी स्थापनेपासून 50-55 वर्षात शिवसेनेच्या स्थापनेला झाली आणि अगदी बाळासाहेबांनी जेव्हापासून स्थापन केली त्यावेळेपासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना, त्याचं नंतर रूपांतर हे पक्षामध्ये झालं आणि त्यामुळे मराठी माणसाच्या एक हक्काचं व्यासपीठ ही शिवसेनेची शाखा आज मुंबईत आहे. आणि हा काही निवडणुकीचा अजेंडा आहे असं विरोधक जरी म्हटले तरी मुंबईकरांना हे काही पटणारं नाही. वारंवार अगदी 90च्या 80च्या दशकामध्ये जेव्हा मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नव्हत्या त्यावेळची आंदोलनं असो, त्यानंतर स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना असो, आजही स्थानिक लोकाधिकार समिती असो, मुंबईतल्या प्रत्येक 5 स्टार हॉटेलमध्ये, एअरपोर्टमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून होणारी जी भरती असो, इकडे सगळीकडे मराठी कुटुंबातील सामान्य तरुणांना तरुणींना कशी संधी देण्यात येईल हे मला वाटतं शिवसेनेच्या शाखेच्या मार्फत काम होत आहे आणि हाच विश्वास आज तुम्हाला आहे लोकांमध्ये. दुसरं, आपण म्हणालात की केवळ निवडणुका आल्यावर आम्ही हे करतो का? आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांना 2.5 वर्षच मिळाली, त्यामध्ये जवळपास 2 वर्षे कोविडमध्ये गेली. एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी जो घेतला, जो मला वाटतं की त्याच्याबद्दल जेवढं बोललं पाहिजे तेवढं बोललं जात नाही, तो म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक दुकानांवर आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सवर कंपल्सरी मराठी पाट्या या लागल्या पाहिजेत. हा त्यावेळी मराठी भाषेचे मंत्री सुभाष देसाई साहेब होते, त्यांच्या खात्याने हा निर्णय घेतला, मुख्यमंत्री त्याचं नेतृत्व करत होते आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणीसुद्धा झाली. काही लोक त्याच्या विरोधात कोर्टात देखील गेले, कोर्टात जाऊनसुद्धा कोर्टाने सरकारची बाजू घेतली आणि म्हणून निवडणुका आता आज लागलेत. 4 वर्षापूर्वीचा हा निर्णय होता. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या शिवसेनेने आपण हे मराठी माणसाला दिलेलं वचन होतं, ते वचन आपण पूर्ण केलं पाहिजे. आज मराठी भाषेचं दालन उभं राहायचं म्हणून गिरगाव चौपाटीमध्ये त्यांनी एक वास्तू तशी ही करून ठेवली. दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर ते अजूनही काम पुढे गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे सत्ता असताना या विविध गोष्टी या आम्ही केलेल्या आहेत हे लोकांना माहिती आहे. सामान्य तरुणांना रोजगार देण्यापासून ते मराठी भाषेचं संवर्धन जतन करण्यापर्यंत, मराठी माणसाचा स्वाभिमान राखण्यापर्यंत, आणि म्हणून मराठी माणूस हा शिवसेनेचा केंद्रबिंदू होता, आहे आणि राहील.